नाशिक रोड बिटको पॉइंट ते जेल रोड मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। जेल रोड ते बिटको चौक, जय भवानी चौक, भालेराव मळा, सद्गुरुनगर, दत्त मंदिर, सिन्नर फाटा तसेच इतर मुख्य रस्त्यांवर पाण्याच्या पाईपलाईन आणि गॅस पाईपलाईनसाठी खणलेल्या रस्त्यांवर महापालिकेने तात्पुरते मुरुम टाकून खड्डे बुजवण्यात आले। परंतु शहर परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे हे खड्डे वाहतुकीस अडथळा ठरत आहे। वाहतूक करणाऱ्या वाहनांचे लहान मोठे अपघात होत आहेत। आज 8 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मनसेच्या वतीने खडी ओतून अनोखे आंदोलन करण्यात आले। विभागीय अधिकारी तुषार आहेर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। रस्त्यावरील पडलेले खड्डे त्वरित कायमस्वरूपी बुजवण्यात यावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित आणि विभाग अध्यक्ष साहेबराव खरजूल यांनी मनसेच्या वतीने दिला आहे। याप्रसंगी पूर्व निरीक्षक प्रमोद साखरे, शहर उपाध्यक्ष विनायक पगारे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी, बाजीराव मते, जिल्हा उपाध्यक्ष नितीन धाणा पुणे, महिला शहराध्यक्ष भानुमती अहिरे, विभाग अध्यक्ष मीरा आवारे, विजय बोराडे आदी उपस्थित होते। गेल्या 6 महिन्यापासून हे जे गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे, भुयारी पाईपलाईनचं म्हणजे पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि महानगरपालिकेने हे जे रस्ते खोदण्याचं जे घाट घातलेलं आहे, रस्ते खोदल्यामुळे ते रस्ते खोदून बुजवले, पण ते वरच्यावर बुजवले, मुरुम टाकून खडी टाकून वरच्यावर खडी टाकून रस्ते बुजवले। पण आता 4-5 दिवस झाले पाऊस चालू आहे, संततधार चालू आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे ते रस्ते पुन्हा उखडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खड्डे निर्माण झालेले आहे। ऑल ओव्हर सगळे नाशिक रोडच्या साई प्रवाहामध्ये हा प्रॉब्लेम आहे। नाशिक रोड म्हणजे बिटको पॉईंट ते जेल रोड हा रस्ताही दुरावस्थेमध्ये आहे। त्याचंही काम करून त्यांनी अर्धवट काम सोडलेलं आहे, वरच्यावर माती टाकून मुरुम टाकून ते काम केलेलं आहे। म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावरची खडी आज नाशिक महानगरपालिकेच्या द्वारावर ओतलेली आहे आणि यांना धमकीचा इशारा आहे की जर यांनी 8 दिवसामध्ये हे खड्डे बुजवले नाही, रस्ते व्यवस्थित केले नाही, कॉलनीचे रस्ते खराब आहेत ते जर व्यवस्थित केले नाही आणि अजून काही प्रश्न आहेत ते जर सोडवले नाही तर आम्ही याहून तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उभारण्यात येईल। नाशिक रोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विभागीय अधिकारी यांना नाशिक रोडमध्ये अनेक ठिकाणी रस्ते गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले असताना त्याच्यावर वरचीवर डागाडुजी करत आहे। गेल्या 4-8 दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे पुन्हा परत ते खड्डे मोठे खड्डे पडलेले व अनेक ठिकाणी खोदकाम चालू आहे। पावसाळा चालू असताना बी खोदकाम करत आहे, तर याला परवानगी कोण देत आहे? तर आम्ही ह्याबद्दल आज विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। हे खड्डे ताबडतोब चांगल्या रीतीने बुजवावे, अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभं करू असा इशारा देत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक रोड।